सुंदर अशी स्कोरिंग मराठीचा एक जबरदस्त स्कोरल आणि इथपर्यंत बुलंद करतोय मोरावरून रिव्ह्यू अवेलेबल असेल संदेश शिल्के यांच्या माध्यमातून षटकाधिपूरचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि मात्र सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळते वहाल संघाची वडापण वहाल दमदार कामगिरी रोहित चिर्लेकर सुंदर अशी गोलंदाजी करतोय आकाश झेल घेतोय आणि नवीन फलंदाज गिरवले संघाचा मिडल ऑर्डरचा फलंदाज मधल्या फळीतील फलंदाज कोण जातो पाहूया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह चालू झालेले आहे आपण जे प्रेक्षक घरबसल्या सामन्याचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा आम्ही सरस स्वागत करतोय आई एकविरा लाईव्हच्या माध्यमातून चॅलेंजर ट्रॉफीमध्ये सरस स्वागत वेदांत आले नवीन फलंदाज तर गिरवले संघाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचे असेल तर 5 षटकामध्ये कमीत कमी 50 ते 55 विपुलसर धावा बनवाव्या लागतील नंतर सामना अतिशय महत्त्वाचा आहे आणि संघाचं नाव आहे सक्षम क्रियांश 11 गिरवले अगेन्स्ट वोडाफोन वहाल गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र रोहित चिर्लेकर षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल अप्रतिम चेंडू सन्मान दिला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली स्कोर कार्डवर स्कोर झालाय 1 बाद 2 धावा 5 षटकांची लढत आहे 30 सर्कलचं षटक चालू आहे आमचे प्रणय म्हात्रे आम्हाला माहिती कळवतात रोहित चिर्लेकर वाल संघाकडनं गोलंदाजी करतोय घेऊन आलाय समोर फलंदाज गिरवले संघाचा आता मात्र स्ट्राईक घेतोय रोहन डावखुरा फलंदाज आहे थोडीशी डोकेदुखी असेल ती मात्र वाल संघासाठी कारण तर डावखुरा फलंदाज नेहमीच घातक ठरतो आपल्या संघासाठी काय करणार काय घडणार पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये रोहन अप्रतिम चेंडू गती परिवर्तन वेगावर स्वार झाली गोलंदाज आगमन सरचे स्वागत गोलंदाज आपण पाहतोय प्रवीण मुंबईकर प्रदीप मुंबईकर यांचे बंधू कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पाहायला मिळेल 5 षटकांची लढत आहे पहिले षटक संपलंय धावा झाल्यात 1 बाद 2 गिरवले टीम दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये 1 षटक आणि काही चेंडूच्या संमतीनंतर स्कोर कार्डवर स्कोर झालाय 1 बाद 2 रोहन हातमोडे आणि वेदांत हातमोडे असे फलंदाज पाहायला मिळतात सक्षम श्रेयांश 11 गिरवले अगेन्स्ट वडाफोन वहाल सन्मान दिला इथे मात्र बघा क्षेत्ररक्षक दडपडतोय त्याचा फायदा मात्र मिळतोय गिरवले संघाला आणि इथे मात्र फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये सुरुवात पाहायला मिळतोय
आणि या स्पर्धेला सन्माननीय आदरणीय गावठाणचे एक दमदार व्यक्तिमत्व सुनील शेठ मडवी यांच्याकडनं या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आपलं सहर्ष स्वागत. महत्वाची एक सूचना आहे बघा. आज 40+ 8 संघ खेळणार आहेत, त्यामुळे आपण पहिला ऑफिशियली पुकार देतोय पारगाव 40+ आणि त्यांच्या विरुद्ध जासई 40+. आपण इनिंग ब्रेकच्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. पारगाव 40+ आणि त्यांच्या विरुद्ध जासई 40+. ही पहिली इनिंग संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन उपस्थित असणे फार गरजेचे आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद विपुल सर, अतिशय योग्य माहिती आपण पुरवलीत आणि हे गरजेचं आहे. आता आयोजनाला सहकार्य करणं ही महत्त्वाची बाब असते. दरम्यान पुढचा चेंडू परतोय. दमदार चेंडू, शरीराचा प्रचंड वेध घेणारा चेंडू, एक धाव पूर्ण केली. इथं मात्र पंचांकडे दाद मागली जातोय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय प्रवीण मुंबईकर. पारगाव संघ आपण जर आला असाल तर समोरच्या कक्षामध्ये येऊन आपण रिपोर्टिंग करायचे. पारगाव संघाचा कर्णधार प्लीज. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि वेळेला महत्त्व द्या आणि लगेच आयोजकांना सहकार्य करा. संघाची धावसंख्या 2-4. प्रणय म्हात्रे गुणलेखक आपण पाहतो. डावखुरा फलंदाज समोर आहे रोहन. सन्मान दिला चेंडूला, एक धाव पूर्ण केली. 5 षटकांची लढत आहे. दुसरं षटक प्रगतीपटावर. धावा येणं अतिशय महत्त्वाचं. दोन्ही संघांसाठी सामना तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आणि इथे मात्र संघाची धावसंख्या धपका लागतोय ती मात्र 5. या षटकातील काही चेंडू विशेष असतील. संदेशजी शिर्के अप्रतिम लाईव्ह, सुंदर क्वालिटी पर्सनॅलिटी पाहायला मिळतोय लाईव्हच्या माध्यमातून. आणि दैविद्यमान असं राधे एंटरप्राइजेस हे मैदान. हा चेंडू हेलिकॉप्टर लुक पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद. तर पुन्हा एकदा हा दुसरा पुकार असेल. पारगाव 40+ मास्टरचा संघाचा संगणक आणि जासई 40+ मास्टर संघाचा संगणक इनिंग ब्रेकमध्ये टचसाठी संपर्क करा प्लीज. आयोजकांची तुम्हाला विनंती आहे. आपण लवकर यायचं आहे. पारगाव संघाचा कर्णधार सुहास पाटील आणि जासई संघाचा कर्णधार भूषण म्हात्रे. आपणास विनंती असेल न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. तर 3-5 धावा धावफलकावर गिरवलं टीम. वडाफळ वाद संघ मात्र प्रभावित करतोय. आज मात्र सर्व प्रेक्षकांची मने जिंकतोय चिरल्याच्या मैदानावर. दमदार कामगिरी. तर सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी. धावफलकावर धावा झाल्या त्या मात्र 3-5. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. दुसऱ्या षटकातील 5 षटकांची लढत आहे. एका बाजूला आपण पाहतोय सक्षम श्रेयांश इलेव्हन गिरवले आणि वडाफळ वहाल. स्लो डिलिव्हरी, फसवा चेंडू आणि इथे मात्र 2 षटकं संपलीत. 12 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा लागला त्या मात्र 2 षटकं संपतीनंतर 3-5. कशा प्रकारे गोलंदाजी होणार आणि कशा प्रकारे गिरवले संघाची फलंदाजी होणार पाहायला मिळेल. तर बोलतोय थोडासा आपल्याकडे वेळ आहे तर विपुल पाटील सरांकडे. ऑफिशियली दुसरा पुकार आहे पारगाव 40+ आणि जासई 40+च्या दोन्ही कॅप्टनसाठी. ऑफिशियली आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला दुसरा पुकार आहे. 5 षटकं संपण्या अगोदर तुमचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करणं फार गरजेचं आहे. अतिशय स्ट्रिक्टली नियम आहेत आणि त्या नियमाचं पालन करायचं आहे. आपण सर्व संघांना विनंती असेल, सर्व 40+ मास्टर संघ आज खेळणार आहे तर सर्व संघांना विनंती असेल की आपण सहकार्य करायचं आहे. वेळेचं बंधन असणार आहे. तर गोलंदाज आपण पाहतोय
मिरचा पहिला चेंडू आणि पंच आमच्याकडे वलेत हा स्वेर मारा पाहायला मिळतो. अवंत धावसंख्येत संघाची धावसंख्या 3-6. 3-6 धावा धापरकावर लागल्यात आणि आतापर्यंत संदेश शिलकेच्या नेतृत्वाने भरपूर कॉल्स मिळत चाललेत, त्यांचा पण आपण धन्यवाद देऊया. पुढचा चेंडू या षटकातील अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय. दमदार चेंडू पडलाय. निर्धाव चेंडूची सांगता, जेवढे चेंडू निर्धाव जातील तेवढा मात्र टेन्शन मारेल तो मात्र गिरवले संघावर. रोहन खेळतोय 6 चेंडूमध्ये 2 धावसंख्येवर आणि निखिल खेळतोय 1 चेंडूमध्ये 0 धावसंख्येवर. टीमचा स्कोर तिसरा षटक चालू असताना 3-6. 5 षटकांची लढत. पुढचा चेंडू चपराक लगावली जातो. इथे मात्र झेल सुटलाय. मिळालं जीवनदान. दमदार कामगिरी. क्रिकेटमध्ये हमेशा म्हटलं जातं पकड कॅचर जितो मॅच, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप करतोय, त्याचा मात्र फायदा मिळतोय गिरवले संघाला. मिहीर याचा पुढचा चेंडू असेल या षटकातील तिसऱ्या षटकातील. सुरेख सुरुवात पाहायला मिळेल. रोहन हातमोडे आणि निखिल संघाची धावसंख्या 7 धावा धापलकावर. 3 गडी बाद. षटकातील पुढचा चेंडू पडतोय मिहीरचा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. झेलगाडी क्षेत्ररक्षक झेल होतो की षटकार पाहायला मिळेल आणि इथे मात्र दमदार षटकार आलाय. पहिला षटकार आलाय या स्पर्धेमधला. मॅक्सिमम सिक्सर. चेंडू गेला ढगात. दमदार आयोजन. षटकातील पुढचा चेंडू मिहीरचा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्याचा फायदा मात्र थोडासा धडपडतोय आणि त्याचा फायदा मात्र मिळतो गिरवले संघाला. संघाची धावसंख्या धापलका लागतोय 3 गणांच्या मोबदल्यामध्ये. धावा झाल्या धापलकावर 15 धावा. अतिशय दैविध्यमान आयोजन. सुंदर अशी लाईव्ह. सुंदर सामन्याचं सर्व खेळाडूंना एक आगळी वेगळी एक पर्वणी घेऊन आलेत ते मात्र समाधान शेटमाली आणि सर्व आयोजक. चॅलेंजर ट्रॉफी. पुढचा चेंडू जोरदार प्रहार आणि ते मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर देतो दस्तक आणि पाहायला मिळाय चेंडू गेला ढगात. आला हा दमदार षटकार. पुढे सरकली. 3 बाद 21 धावा. देव येतो माझा 19 फेब्रुवारीला तयारीला लागा. माझ्या राजाची जयंती आली. 3 बाद धावफलकावर धावा लागलात 21. मिहीरचा पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सूर गवसलाय. तो मात्र जबरदस्त फलंदाजी. रोहन आणि निखिल. काय जबरदस्त फलंदाजी करतो निखिल. दमदार. दास राजाधिराज सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. ज्यानं 40 दिवस असा या वेदना सहन केल्या. छत्रीच्या छावणीत असताना सुद्धा आपला धर्म न सोडणारे धर्मवीर संभाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुद्रा. हे 2च राजे असे होते. काल मात्र तुम्ही हॅपी मेनी ख्रिसमस साजरी केली. काय गरज आहे? आपल्या धर्माच्या आपल्या संस्कृतीचा आदर करा. आपल्या धर्माचं काय आहे ते लोकांना शिकवा, जेणेकरून घराघरामध्ये वाघ निर्माण होतील. आपल्या मुलांना जोकर ख्रिसमसचे कपडे घालून जोकर नका बनवू. आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीचा भान देऊन संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी काय केलं त्यांचा इतिहास सांगा. तुम्हाला कसल्या प्रकारची भीती नाही राहणार. हे धर्म
आणि बघा अप्रतिम कामगिरी इथे मात्र पाहायला मिळतोय. संदेश शिल्के असले ते सर्व काय आहे. बघा इथे मात्र ओमसाई जनरेटर सन्माननीय कुणाल तारेकर यांचा जनरेटर आपण इथं पाहतोय आणि त्याच्या बाजूला आमचा फोटो. म्हणजे काय काय घडणार काय होणार मैदानाच्या ड्रिंक्स ब्रेक झालाय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्डवर स्कोर झाला 3 बाद. टोटल धावा 27 आणि आत्ता मात्र येणारे 12 चेंडू म्हणजे 2 षटकं अजूनपर्यंत खेळायची आहेत. ती मात्र गिरवले संघाला आणि क्षेत्ररक्षण करतोय वडाफोन वाल संघ. तर पुन्हा एकदा बोलूया विपुल पाटील जानकर. पुन्हा एकदा माहिती पुरवायची आहे. पारगाव संघाचा कर्णधार आणि जासई संघाचा कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संपर्क करा. जर जास्त वेळ झाला तर आयोजन कमिटी निर्णय घेईल. सत्तावीस धावा दापलकावर लागल्यात. महत्वाची सूचना आहे जासे 40+ आणि पारगाव 40+च्या कॅप्टनसाठी जर दोन्ही कॅप्टन आले नाहीत तर सामना मात्र 4 षटकांचा खेळवण्यात येईल. ओन टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद विपुल सर. आयोजक अतिशय दमदार आहेत. तर पाहूया इथे मात्र डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय तो मात्र रोहन हातमोडे आणि त्याला साथ देतोय. 5 चेंडूमध्ये 20 धावचा खेळ खेळतोय निखिल हातमोडे. हा चेंडू आल्या आल्या भिरकावून दिलाय. स्वागत केलं जातोय आकाश फलकावर धाव लागला. त्या मात्र 3 बाद. तेहतीस. बघा महत्वाची सूचना आहे कारण पहिल्या रात्रीमध्ये देखील कोपरलीचे कॅप्टन इथे उपस्थित राहिले होते पण व्यासपीठाच्या ते खाली होते. तर पारगाव 40+चे कॅप्टन आणि जासे 40+चे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. व्यासपीठावर आपण येऊन आपली उपस्थिती दर्शवा. अन्यथा मात्र सामना 4 षटकांचा खेळवण्यात येईल. ही महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओन टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद विपुल सर. अतिशय सुंदर आपण माहिती पुरवताय. परंतु ही माहिती जर तुम्ही लाईव्ह सामन्याचा आनंद घेत असाल तर लवकर लवकर येऊन इथं मात्र आयोजन कमिटीला सहकार्य करायचा ही तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती केली जातो आयोजकांच्या माध्यमातून. 3 तिऱ्या पायाला मिळतात. 3 बाद 33. 333. सुंदर कामगिरी. 8 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवर खेळतोय रोहन आणि 5 चेंडूमध्ये 20 धावसंख्येवर खेळतोय निखिल आणि टोटल संघाची धावसंख्या 3 बाद 33. आकाश घरतचा पुढचा चेंडू पाहायला मिळेल. दमदार कामगिरी पाहायला मिळेल. या 3ऱ्या रात्रीमधला हा पहिला सामना पाहायला मिळतोय. गिरवले विपक्ष वडापण वाहाल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. आकाशला दाखवतोय तो मात्र रात्रीमध्ये तारे तो मात्र फलंदाज दमदार कामगिरी करतोय. विपुल सर की डावखुरा फलंदाज डोकेदुखी ठरेल वाल संघासाठी. कारण तर डावखुरा फलंदाज जेवढे हार्ड हिटर असतात ना काहीच करू शकत ना. कारण तर त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये रणांगणामध्ये चेंडू आला तो डायरेक्ट षटकार चौकाराचीच भाषा बोलतो. आणि आज पहिल्या 2 षटकं जर सोडली प्रणय तर मात्र सूर गवसला नव्हता. आत्ता मात्र सूर सापडलाय आणि त्या सुरावर मात्र वार होतात ते मात्र दोन्ही फलंदाज. रोहन खेळतोय 9 चेंडूमध्ये 15 धावसंख्येवर आणि निखिल खेळतोय 5 चेंडूमध्ये 20 धावसंख्येवर. टोटल धावा 3 बाद 39. षटकातील पुढचा चेंडू आकाशचा. आत्ता मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोललेत. स्क्वेअर मारा पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या अवंतच्या स्वरूपामध्ये 40 धावा दाबलकावर 3 गणांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर अशी लढत पाहायला मिळतोय. 3ऱ्या रात्रीमधला हा यंग टॅलेंटचा पहिला सामना. याच्यानंतर 40+ 1 धाव आरोग्यासाठी. दमदार कामगिरी. गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय. त्याचा फायदा मात्र मिळतो गिरवले संघाला. एक तर घाटी दुसरी पण पूर्ण आणि पाहता पाहता लेझी क्रिकेट सुस्तावलेलं क्रिकेट अलशी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याची
त्याचा फायदा मात्र होतोय तो मात्र गिरवले संघाला. धावसंख्या 3-42. मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये जे मामा आलेत त्यांना जरा प्लीज साईडला करा. चेंडू वगैरे फास्ट येतात, लागण्याची भीती आहे. तर प्लीज मामा आपण बाहेर जा. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करूया. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र आयोजन कमिटीच्या नियमानुसार हा अंतिम आणि शेवटचा पुकार असेल. आपण लवकर लवकर येण्याची कृपा करावी. वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद घ्या. हा, दमदार कामगिरी करावी लागेल. स्कोर कार्ड स्कोर 42 धावा झाल्यात. 3 गडी बाद झालेत. 11 चेंडूमध्ये 17 धावसंख्येवर खेळतो तो मात्र रोहन आतमोडे आणि 5 चेंडूमध्ये 20 धावसंख्येवर. हा चेंडू सुरक्षित खेळून काढलाय. इथे मात्र बघूया काय होतो आहे. जुसीसाठी प्रयत्न चालू आहेत आणि डायरेक्ट हिट आणि दमदार हिट झालाय. आणि परत कोणी केलं? मिहिरनं सुरेख कामगिरी केली आणि जे वादळ मैदानामध्ये घोंगावत होतं त्या वादळाला मात्र शांत करण्यामध्ये यशस्वी झालेत. संघाचे 4 गडी बाद झालेत गिरवले संघाचे आणि धावसंख्या धापकावर 43. ज्याने सुंदर अशी कामगिरी केली ते मात्र निखिल बाद झालाय. 4 बाद 43 धावसंख्या. फर्स्ट इनिंग चालू आहे. वडाफोन वाल विपक्ष सक्षम श्रेयांश 11 गिरवले. ज्या ज्या संघाने आयोजकांना सहकार्य केलं, ज्या ज्या संघाने स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या सर्व संघांचं मनाच्या अंतकणापासून चॅलेंजर ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. तर वळूया विपुल सरांकडे. चार बाद 43. तर गोलंदाज आकाश याचा पुढचा चेंडू असेल. दमदार कामगिरी. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळले त्या स्वर मारा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 4 बाद 44 धावा धापलकावर. गिरवल्या टीम प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांचा टार्गेट प्रणय बनला जाईल या पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या पूर्वार्धामध्ये. पाहायला मिळेल. तर इथे मात्र सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळाली. तर 45 धावा झाल्यात 4 गणाच्या मोबदल्यामध्ये. आणि एक विशेष तुम्हाला सूचना करतोय तुमचा एक लाडका समालोचक, जिथे लाईव्ह असेल तिथं मात्र हा आवाज तुम्हाला दिसणार नाही आणि जिथे लाईव्ह नसेल तिथं मात्र हा आवाज सर्व ठिकाणी होईल. कारण तर जेव्हापासून मी माणगावला जाऊन आलो तेव्हापासून मी स्वतःमध्ये बदल केला. तर बघूया पुन्हा एकदा. आत्ता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण येणारे चेंडू असतील ते मात्र या पहिल्या सत्रामधील 6 आणि पाहूया किती धावा येतात या चेंडूवर. असं बोलतोय षटक हानमरेचं स्लोअरचं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतो पाहायला मिळेल. महत्वाची सूचना आहे. जासई 40 प्लसचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. हे षटक संपण्या अगोदर पारगाव 40 प्लसचे कॅप्टन जर आले नाही तर समोरील जासई 40 प्लसच्या कॅप्टनला आपण टॉस विन दिला जाणार आहे. ओन टू कॉमेंट्री बॉक्स. नियम सर्वांसाठी लागू आहेत. तर पारगाव 40 प्लस संघाचा कर्णधार आला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचे आहे. वारंवार आपणास सूचना केली जातोय आयोजकांच्या माहितीनुसार. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्लोअर गोलंदाज आलाय तो मात्र आकाश. आकाश आलंय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होणार. शेवटचं स्लोअरचं हा नंबरचं षटक. स्लोअर पुढे सरसावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे बघा यष्टीरक्षक अतिशय चपल आहे. प्रवीण मुंबईकर आणि प्रदीप मुंबईकर हे दोन भावांची जोडी आज मात्र एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल.
तर मगाशी सांगितलं, विपुल सरांनी विचारलं की ऋषी नाईक नाही या संघामध्ये, त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळतोय, पण आतापर्यंत जबरदस्त परफॉर्मन्स. पुढचा चेंडू बॅटवर आलाय, इथे मात्र जज करतो क्षेत्ररक्षक आणि फलंदाज मात्र झिलचित बाद होतोय. 5वा हादरा 45 या धावसंख्येवर. मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठानचे सर्वेसर्वार आणि दमदार खेळाडू भूषणदादा म्हात्रे यांचं आगमन आणि त्यांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाशेची बुलंद तोफ आणि दमदार एक खेळाडू. आमची गाठभेट झाली 40+ मध्ये. भूषणदादांनी सांगितलं त्यांचं बोलणं रोखठोक असतो आणि ते कधी मागून बोलत नाही आणि मला तोंडावर बोललेली माणसं आवडतात. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा त्या ब्लॉकचा मारा. ओ गुड कॅच. काय जबरदस्त झेल घेतलाय, अप्रतिम. 6वा हादरा 45 या धावसंख्येवर. गिरवले संघ थोडासा दर्पणामध्ये, स्कोर समाधानकारक झालाय आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय समाधान शेठ माली यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. चॅलेंजर ट्रॉफी स्वर्गीय आनंद मडवी, स्वर्गीय श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ आयोजित चॅलेंजर ट्रॉफी नाईट टुर्नामेंटचं आयोजन. आजची तिसरी रात्र पाहायला मिळतोय. विशेष सूचना असेल, आपण सेफ्टी गार्ड परिधान करतो तो मैदानामध्ये काढायचा नाही. जर असं आढळलं तर मात्र तुम्हाला पॅनल्टी लागेल. एकदा सांगतो, नंतर सांगितलं जाणार नाही, ही सूचना लक्षात घ्या. रिव्हर्स अटॅक केला. इथं मात्र सुंदर कामगिरी पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण, दमदार कामगिरी. आत्तापर्यंत 6 गडी बाद झालेत आणि स्कोर गार्डवर स्कोर झालाय 46 धावा. प्रणय म्हात्रे मोरावे, आई एकविरा लाईव्ह, संदेश शिर्के सुकापूर आणि सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत, दमदार आयोजन. एका बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय वडाफोन वाल संघ आणि त्यांना फलंदाजीसाठी फाईट करतोय सक्षम श्रेयांश 11 गिरवले टीम. पनवेल तालुक्यातील दोन्ही मापददार संघ एकमेकाच्या विरोधामध्ये उरण तालुक्यामध्ये खेळतात. पुन्हा एकदा हा चेंडू मिडकर क्षेत्राकडे भिरकावून दिलाय. एकदा तो पूर्ण केली, दुसरी जाती प्रयत्न, परंतु इथे माग तालमेल चुकला आणि जावं लागेल. परंतु काय झालंय बघूया. फलंदाज बाद. 7वा हादरा मिळतो गिरवले संघाला. षटकातील चेंडू बाकी असतील. तर या षटकातील या इनिंग मधला तर वळूया विपुल सरांकडं. तर पुन्हा एकदा विनंती असेल, जासई संघाचा कॅप्टन इथे रेडी पोझिशन मध्ये आलेला आहे. तर चॅलेंजर 40+ मास्टर पारगाव आता या इनिंग मधला शेवटचा चेंडू राहिला आहे. तर पुन्हा एकदा तुमचा मित्र, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही लवकरात लवकर येऊन आयोजन कमिटीला सहकार्य करा. ही महत्वाची सूचना असेल. पारगाव 40+ मास्टर संघाचा संघनायक. आता जवळजवळ पहिलं सत्र संपत आलेलं आहे. आयोजकांना सहकार्य करा मित्रांनो. तुमच्यासाठी हा 40+चा फॉर्मॅट ठेवला आहे, त्यामुळे आपण सहकार्य करा प्लीज. सामना अतिशय महत्त्वाचे आहेत आणि समाधान शेठ माली यांची स्पर्धा अतिशय उंच शिखरावर गेलेली आहे. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे यष्टीरक्षक सकला आहे, त्याचा मात्र फायदा मिळतोय गिरवले संघाला आणि संघाची धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा धावफलकावर. टार्गेट असेल तो मात्र 49 धावसंख्येचं 30 चेंडू 49 धावांची गरज.
कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. तर देऊया डीजे मॅडीला संधी सुवर्ण संगीत लावण्याची. गावाला ज्या गावामध्ये तुम्हा सर्वांचे छोट्याशा खेड्यापाड्यामध्ये एक अनमोल हिरा जन्माला आला आणि त्या हिऱ्याने संपूर्ण आयुष्य आपलं पूर्ण आयुष्य मात्र प्रकल्पग्रस्तांसाठी वेचले. हुतात्म्यांचे रक्त वाया जाऊन दिला नाही आणि 1983चा चिरणे सत्याग्रहामध्ये दिबा पाटील साहेबांचं आंदोलन 80 वर्ष वय असताना सुद्धा शिर्केविरुद्ध बेमुदत लढा दिला. 12.5% हक्क मिळवून दिला आणि त्याच गावातील सुपुत्र भूषण शेठ मात्रे इथे मात्र उपस्थित आहेत. 30 चेंडू आणि 49 धावांची गरज. दमदार कामगिरी करावी लागेल. टास्वीन दिलं तर मात्र जासई संघाला आणि जे आयोजक ठरवतील ते मात्र निर्णय तुम्हाला मान्य करावे लागतील कारण तुम्ही इथे उशिराने पोचलात. 30 चेंडू 49 धावांची गरज. सलामीचे फलंदाज चेंडूची पाहणी करतायत. वहाल संघाचे वडापण वहाल आणि त्यांना फाईट करतात ते मात्र गिरवलं टीम. स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची अस्तित्वाची पाहायला मिळतोय. तर पारगाव संघाचे कर्णधार आलेले आहेत. अतिशय वेळ झालेला आहे स्पर्धामध्ये. याच्यानंतरचा सामना असेल पारगाव 40+ विपक्ष जासई 40+ पाहायला मिळेल. मेघनाथ प्रतिष्ठान जासई विपक्ष पारगाव असा सामना असेल. भूषण शेठ मात्र आमच्या समेत आहेत आणि काही कालावधीमध्ये त्यांची स्पर्धा आपल्या भेटीला येईल. दमदार आयोजन नियोजन संयोजन दिबा पाटील साहेबांचं गाव, दिबा पाटील साहेबांची भूमी आणि दिबा पाटील साहेबांचं कार्य अजरामर आहे. पण एक शोकांतिका आहे. एवढं सर्व करून पूर्णपणे सर्व आयुष्य पणाला लावून अजूनपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देत नाही. एक शोकांतिका आहे आपल्या लोकांसाठी, आपल्या भूमिपुत्रांसाठी. जमिनी आपल्या घेतल्या आणि बाहेरची लोक येऊन तिथं मात्र राजासारखी वागत आहेत. त्यांना फक्त बंद करा आणि जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत एक लढा संघर्ष द्या जेणेकरून दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला लागेल. चला बॅट्समॅन पाठवा प्लीज. राजेश पाटील यावर बॅट्समॅन पाठवा लवकर लवकर. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. काय प्रॉब्लेम आहे? टॉसचा कॉल राजेश पाटील जासई संघाला विन दिलेला आहे आयोजकाने. तर भूषण दादा निर्णय काय असेल तुमचा, क्षेत्ररक्षण की फलंदाजी? क्षेत्ररक्षण स्वीकारले. पारगाव संघाला करायची फलंदाजी. धन्यवाद. आणि एक महत्वाची सूचना असेल, सामना संपल्यानंतर
डिसिप्लिनमध्ये म्हणजे एका लाईनमध्ये आपण मैदान सोडायचं आहे आणि आंदोलन करूनच एकमेकाला सेकंड करून आपण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. हे तुम्हाला महत्त्वाची सूचना असेल. प्रदीप मुंबईकर आणि आकाश घरत असे सलामीचे फलंदाज आलेत. तर सलामीचा गोलंदाज गिरवले संघाकडनं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी दीपेश आलाय. थोड्याच वेळामध्ये आमचे मुख्य आयोजक सामान्य आदरणीय श्री समाधान शेठ माडी साहेबांचे ते व्यासपीठावर आगमन होईल. आमचे भाचे दमदार कामगिरी पाहायला मिळेल. आणि ही चिरल्याची स्पर्धा म्हटल्यानंतर इथे मात्र प्रेक्षकांची लयलूट गर्दी. जे प्रेक्षक आई एकविरा लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत. आणि वळूया पुन्हा एकदा, थोडासा वेळ आहे तर विपुल सरांकडे. जरा स्पीडअप करा जरा प्लीज. सामना चालू करा दोन्ही पंच, कारण आपल्याला आज पूर्ण रात्र गाजवायची आहे 40+ एक धाव आरोग्यासाठी. तसेच आम्हाला ज्याने दमदार सहकार्य केलं ते मात्र आमचे आयुष मडवी यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र भिरकावून दिलाय आणि पंचांचा इशारा आलाय. हा चौकार खात. चार धावा आल्यात. चौकारानं खातं गोलतोय तो मात्र प्रदीप मुंबईकर आणि त्याला साथ देतोय आकाश घरत. वडाफोन वाहल उल्वे नोट आणि इथे मात्र सक्षम श्रेयांश 11 गिरवले असा सामना चालू आहे. पुढचा चेंडू इथे मात्र बघूया आणि झेल बाद होतोय तो मात्र फलंदाज पहिला गडी गारद होतोय वाल संघाचा. चार धावसंख्येवर एक गडी बाद झालाय. सुरुवात मात्र चांगली होतोय ती मात्र गोलंदाजीचा करिश्मा मात्र दाखवतोय तो मात्र गिरवले संघ. पण या मैदानावर 5 षटकांचे सामने आहेत. 30 सर्कलचं षटक तुम्हाला पाहायला मिळतोय हाताळताना दिसतोय तर मात्र गोलंदाज दीपेश हातमोडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित चाललाय. मिडल ऑर्डरचा फलंदाज, 1 डाऊनचा फलंदाज. काय करणार, काय घडणार, टार्गेट आहे तो मात्र 49 धावसंख्येचा. 30 चेंडूमध्ये 49 धावा बनवाव्या लागतील. धावा कशा आला याला महत्व नाही, धावा येणं दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय इम्पॉर्टंट आहे. प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000 आणि पंचम क्रमांक 25,000 आणि मालिकावीरसाठी एक बाईक.
दमदार आयोजन आहे. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा शरीराचा प्रचंड वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला आहे. एक चुरून धाव पूर्ण केली जातोय. दोन्ही फलंदाजांकडे वेल होता दुसरी घेण्याचा, परंतु मनसुबा नाही. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 1 गडी बाद. धापडका धाव लागतात त्या मात्र 5. 49चं टार्गेट आहे 30 चेंडूमध्ये. 5 धावा धापडकावर लागल्यात. 1 गडी बाद झालाय तो मात्र वडापण बाद संघाचा झेलच्या स्वरूपामध्ये. आत्ता मात्र या षटकातील दिपेशच्या काही चेंडू शेष असतील. पहिल्या षटकातील सामना करील तो मात्र न्यू बॅट्समन आकाश. षटकातील पुढचा चेंडू. चेंडू जातोय मात्र सीमारशीकडे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करेपर्यंत चेंडू गाठतोय सीमारचा वेध आणि पाहायला मिळतोय हा चौकार. संघाची धावसंख्या 9 धावा 1 बाद. ओटोडीचे नऊ धावा धापलकावर लागल्यात. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. दीपेश हा चेंडू अप्रतिम. इथे मात्र अपील केली जातोय यष्टीरक्षकाकडनं आणि फलंदाज झेलबाद. धावा धाबलकावर 49 धावांचं टार्गेट आहे. 5 षटकांमध्ये टार्गेट सेट करावं लागेल. एखाद्या फलंदाजाला इथं मात्र टिकून राहावं लागेल आणि ही कंजूसी जी गोलंदाजी होतोय त्या गोलंदाजीवर मात्र आक्रमण करावं लागेल. पुढे जर सरसवायचं असेल तर. कारण गिरवले संघ सर्व यंग टॅलेंट आहे पण गोलंदाजी मात्र अतिशय कंजूसी होत आहे. दमदार कामगिरी. आपलातून 2 गडी बाद झालेत आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 9 धावा. सुंदर अशी गोलंदाजी. वरूया विपुल सरांकरा. या स्पर्धेकरता राजेंद्र बॅटचे प्रोप्रायटर दीपक शेठ पाटील आणि मेहरबान आणि महबूब बैलाचे मालक दीपक शेठ पाटील चिरले यांच्या वतीने या स्पर्धेकरता 10,000चा आर्थिक पाठबळ आलाय. त्यांचे देखील आपण सहर्ष आभार व्यक्त करतोय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे हातच घ्यावे या उक्तीप्रमाणे चालणारे एक दमदार व्यक्तिमत्व दीपक शेठ पाटील यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. स्पर्धा मात्र मानाची सन्मानाची अस्तित्वाची स्पर्धा आहे. दमदार आयोजन आणि या चिरलं गाव म्हटल्यानंतर पूर्ण उरण तालुका एकजूट झालाय. एकीचं बळ, एकीची ताकद आणि एकीचा संघर्ष काय असतं पाहायला मिळतोय. आणि या उरणच्या इतिहासामध्ये चिरणे सत्याग्रहातील हे सर्व मंडळी आपण पाहतोय. महागणपती इथेच आहे आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य आदरणीय श्री समाधान शेठ माने साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. मनीषी सुमितजी मडबी यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चिरले टेनिस खेळामधील कोणतीही स्पर्धा असू द्या त्यांचं फार मोठं योगदान असतं अशी सुमितजी मडबी यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. व्यासपीठावर मान्य श्री भूषण अमृत म्हात्रे जासई ग्रुपचे विद्यमान सदस्य आहेत तथा मिथुनजी म्हात्रे 40+ आणि त्यांच्या सोबत रणजित धनाजी पाटील 40+ या सर्व मान्यवरांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. ऐकूयात पुन्हा एकदा सागरजी पाटील यांचा आवाज.
धन्यवाद विपुल सर. दमदार कामगिरी करावी लागेल ती मात्र वडाफोन वाळ संघाला. गिरवले संघाने मात्र पायामध्ये बेड्या घातल्यात, अक्षरशः रोखून ठेवलंय, कुठल्याही प्रकारची हाणामारी करून देत नाही ते मात्र फलंदाजांना वाळ संघाच्या. 2 गडी बाद 9 धावसंख्येवर. सुरुवात जशी केली होती तशीच मात्र प्रत्युत्तर पाहायला मिळतोय. राज हातमोडे गोलंदाजाला बघा काय देविद्यमान गोलंदाजी पाहायला मिळतोय. दमदार कामगिरी. तर पाहूया, स्पीडअप करा प्लीज, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. 2 बाद झाले 9 धावसंख्येवर. पुढचा चेंडू या षटकातील. राजचा हा चेंडू सुरेखदा खेळून काढलाय. चेंडू दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय सीमारेषे लगत. गिरवले संघाचं 2 बाद 10 धावा धावफलकावर. दुसरं षटक चालू आहे. राज हातमोडे आलाय. रोहित खेळतोय 3 चेंडूमध्ये 1 धावसंख्येवर आणि बिपिन खेळतोय 1 चेंडूमध्ये 0 धावसंख्येवर. टोटल वडाफोन वाळ संघाचा स्कोअर 2 बाद 10. 49 धावांचा टार्गेट आहे. 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये तुम्हाला कंपल्सरी चेसिंगमध्ये या धावा बनवाव्या लागतील आणि या धावा रोखायच्या असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल गिरवले संघाच्या गोलंदाजांना. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, अतिशय दमदार चेंडू, गती परिवर्तन आणि सरळ यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू. प्रणय म्हात्रे मोराबे जबरदस्त गुणलेख करतात. पुढचा चेंडू आता मात्र गुड कॅच. आज मात्र सर्वांनीच प्रभावित केलं. तिसऱ्या रातीमध्ये काय दमदार क्षेत्ररक्षण. स्वार्थासाठी चॅलेंजर ट्रॉफीचं आयोजन आहे ते फक्त आनंद मडवी आणि श्याम मडवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय समाधान शेठ माली. दमदार आयोजन. एकच वादा आमचा समाधान दादा. आणि इथे मात्र बघा ऍक्शन बघा जबरदस्त. थोडासा इंजुरी जाणवते परंतु वाघ जखमी झाला तर जो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो, वेळ जाऊन देतो. पुन्हा एकदा 30 दशक तो जरा घेऊन मैदानामध्ये. सुदेश सालुंके आलेत. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उदास होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटाचा तर सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा. हरतरी इतिहास आणि जिगरीतरी इतिहासच झाला पाहिजे. तर पाहायला मिळेल धावा झाल्यात 3 गडी बाद 10. आत्ता मात्र सर्व काही मदर दावेदार असेल ती मात्र सुदेशवर. थांब रे, अजून रात्र गाजवायची आहे. 3 बाद 10 झाल्यात. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. हसी मजाक मस्ती भरपूर झाली पण आता मॅच करू वळूया. पुन्हा एकदा स्टेट टू द ग्राउंड. हा चेंडू आणि भिरकावून दिलाय. दन 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 कर एक बडी कोहिनूर हिरा. शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस आणि आम्हाला फक्त एक कॉल केला, दादा तुला यायचं आहे आणि परफेक्ट टायमिंगवर इथे मात्र मी टच झालोय. तुमचं पुन्हा एकदा आयोजक समाधान दादा मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. भूषण शेठ मात्र हसतात. हसी तो भी छुपाएंगे भाई.
16 झाल्यात. एक चेंडू शेष. तर मीटिंग घेऊ नका, ग्रुप मीटिंग घेऊ नका. आपल्याला ग्रुप मीटिंग घेण्यासाठी वेळ कमी आहे मित्रांनो. बघा सुदेश बघा कसा बघतोय. जखमी शेर है. रागात बघतोय, खुन्नस मध्ये बघतोय. बघा सुदेश साळुंके. त्याला बॉल आणला एखादा भैया ठेवा इथं. 200 दशरथ पाटील सर मॅनफॉर्म करावे. हसऱ्याचे फवारे, जबरदस्त कामगिरी. आणि जोपर्यंत दशरथ सर पाटील कुठे असू द्या, मग दशरथ सर पाटीलला सागर पाटीलचा नमस्कार असेल. कारण तर झाले गेले विसरून जा. गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. आता जुनं विसरा. आता मात्र नवीन पदार्पण. कारण तर मानगावपासून आल्यापासून मी कोणाला वाईट बोलत नाही. आणि जे आहे ते सिरियसली बोलतोय. कोणाला पटतंय, कोणाला नाही पटत. म्हणून मी टोपण नावाने कोणालाच बोलत नाही. आणि जे नाव आहे ते मी विचारतो 12व्या खेळाडूला, बाबा ओरिजिनल नाव सांग. हे तर आज पालीला बघितलं वाल संघाने, बरोबर आहे. तर पुन्हा एकदा बघूया. जखमी शेर सुदेश साळुंके संघाची धावसंख्या की खाई में झोंका जा रहा है. दमदार डीजे मास्टर. आयोजकांच्या विनंतीला मान देणं संदेश शेळके गरजेचं आहे. आणि आयोजकांनी सांगितलं विपुल पाटील सर तुम्ही जरा सूचना द्या प्लीज. सुरुवातीला 4 चेंडू तुम्हाला आयोजक तपासण्यासाठी देतील आणि त्यानंतर आयोजन कमिटी जे 2 चेंडू देतील त्यातून तुम्हाला चॉईस करून खेळावं लागेल. ओन टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद विपुल सर. पुढचा चेंडू या षटकातील. बघा सुदेश साळुंके असा धडपडतोय ना. इथे मात्र काय घडणार. 3 गडी बाद झालेत सस्त्यामध्ये. धावसा फलकावर धावा लागला. त्या मात्र 49 टार्गेट असताना 16 धावा. करतोय गणपती बाप्पा मोरया करताना षटक संपल्यानंतर पंचांची परमिशन घ्या. कारण तर आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. वेळेला महत्व द्या. टाइम इज मनी. ओटो विपत सर. चला व्यासपीठावर उपस्थित मान्य श्री भूषण अमृत म्हात्रे इथे उपस्थित आहेत. त्यांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. ग्रुप ग्रामपंचायत दासीचे विद्यमान सदस्य मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान संघाचे सर्व आणि 40+ सिनियर खेळाडू येणाऱ्या फेब्रुवारी मध्ये 12 ते 16 फेब्रुवारी 5 रात्रीमध्ये मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासीची आपण नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहणार आहोत. आणि त्याचे प्रमुख आयोजक भूषणदादा म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक समाधान शेठ माळे यांचे शुभ हस्ते आणि रणधीरजी म्हात्रे यांचे शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन भूषण अमृत म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. तसेच विनंती आहे मिथुनजी म्हात्रे यांना देखील विनंती आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. लक्ष्मी नारायण ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा आणि 40+ कॅप्टन मिथुनजी म्हात्रे यांना देखील विनंती आहे की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. मिथुनजी म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. तसेच व्यासपीठावर ज्यांनी नेहमीच चिल्ले टेनिस क्रिकेटसाठी फार मोठे योगदान दिले अशी मिथुन सुमितजी मडवी इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे सुमितजी मडवी यांना विनंती केली जाते की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. चिर्ले ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी ज्यांचं फार मोठं योगदान असतं. तृतीय चतुर्थ आणि पंचम क्रमांकाची ट्रॉफी कुमारी अन्वी सुमित मडवी यांच्या वतीने जी देण्यात आल्या ज्या ट्रॉफी देण्यात आल्या अशी सुमितजी मडवी यांचा इथे शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक
समाधान शेटमाळी आणि रणधीरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोडाटपण सन्मान चिन्ह देऊन सुमितजी मडबी यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. यांच्या मुलीच्या नावानं या 3 ट्रॉफ्या तृतीय, चतुर्थ आणि पंचम अन्वी सुमित मडबी यांच्या वतीने या ट्रॉफ्या देण्यात आल्या त्या स्पर्धेकरता. त्याबद्दल सुमितजी मडबी यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. माननीय श्री बाबूराव हरी ठाकूर यांना देखील विनंती आहे आपण या आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी अगदी वेळेवरती देखील उपस्थित राहिलेत. बाबूरावजी ठाकूर यांना देखील विनंती आहे की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. ज्येष्ठ नागरिक आहेत, सुखादुखामध्ये कुठेही आपल्या आचार्याची ती भूमिका साकारतात अशी बाबूरावजी ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन बाबूराव ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. हॅलो, सेफ आहे. दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सामना चालू करायचा आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 19, 3 गडी बाद. 49 टार्गेट आहे. विपुल पाटील सर, पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात होतोय. हा चेंडू सुरक्षित खेळून काढलाय, मात्र क्षेत्ररक्षक दमदार करतो आहे आणि फलंदाज मात्र बाद होतोय. छेच्या स्वरूपामध्ये चौथा गडी गारत. भूषण अमृत म्हात्रे यांच्या वतीनं 3000चा आर्थिक पाठबळ आलाय. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. धन्यवाद. स्पर्धा फक्त चिरल्या गावामध्येच हे होऊ शकतं आणि चिरल्या गावामध्ये समाधान शेठ माले हे करू शकतात. दमदार आयोजन बघा. प्रत्येक आयोजकाच्या एक अंगावर आपल्या थंडीपासून रक्षण करण्यासाठी दमदार जॅकेट दिला जातोय. हे आहे आयोजकांची पोचपावती. याची दे याची डोला पाहतो आपण. स्वर्गीय आनंद मडवी, स्वर्गीय श्याम मडवी यांच्या स्मरणार्थ चॅलेंजर ट्रॉफीचा हा दिमागदार सोहळा. दमदार आयोजन. 4 गडी बाद 19. अप्रतिम अप्रतिम. इथे मात्र बघा धावा कशा आल्याला महत्व नाही. एक धाव चोरून घेतली जाते. एक धाव महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये. दमदार कामगिरी. सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळतोय. याच्यानंतर सामना पाहायला मिळेल 40+ मास्टर पारगा विपक्ष 40+ मास्टर जासई. षटकातील पुढचा चेंडू श्रीजित. हा चेंडू अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय. ते मात्र वडाफोन वाहक संघ चौकार आलाय. संघाची धावसंख्या 4 गडी बाद. धावफलकावर धावा लागला त्या मात्र 24. आणि 25 धावांची गरज आहे. 14 मध्ये 25 बनवावं लागतील. ओढा पण वहाळ संघ त्यांना संघर्ष करतोय. गिरवली टीम 14 मध्ये 25 धावा. धावपटा धावा पाहायला गेलं तर 4 बाद 24. स्क्रीनवर आपल्याला मिकी देखील एन्जॉय करताना पाहायला मिळतात. ओटू कॉमेंट्री बॉक्स. पाहूया पुढचा चेंडू या षटकातील पडला आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र जबरदस्त अपील केली जातो आहे. काय चेस करत आहे, काय खिलाडू आणि नैराश्य माण्यामध्ये हा मात्र फलंदाज आलाय. इथे मात्र 24 धावसंख्येवर 5वा हादरा.
बघा अपील खेळाडूंनी केली होती, पण रोहित चिल्लेकरचं आपण कौतुक करूयात. खेळाडू वृत्ती त्यानं दाखवलंय, स्वतःहून तो क्रीज सोडलाय. त्यासाठी खेळाडूंसाठी एकदा रोहित चिल्लेकरसाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे. स्पोर्ट्समॅनशिप यालाच म्हणतात क्रिकेट. कुठलंही नातं नसताना, कुठलंही भावनिक नातं नसताना मैत्रीचं नातं जोडतोय तो आहे क्रिकेट. आणि समालोचकाला प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम जर कोण करत असेल तो मात्र समालोचकाच्या पाठीचा कणा असतो, तो मात्र डीजे मास्टर. त्यांचं सुद्धा करूया कौतुक. आत्ता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण पाहायला मिळेल. प्रणय मात्र 13 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. लोबेश कोणची मॅच आहे सागर, पण या मॅच मध्ये देखील चांगलाच घाम फोडला गिरवली टीमने. पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये आले ताडी त्यांचंही गोलंदाजीची धार पाहायला मिळाली. एक बलाढ्य संघ आहे ओढापण वहाळ, आणि त्या संघाच्या समोर आज गोलंदाज श्रीतेज पाटीलचा काय कारनामा पाहायला मिळाला. अवघ्या 8 धाबा खर्च केल्यात, महत्वाचे 2 विकेट मिळवले, धावपटा धाबा लागले गेले ते 24. अजूनही धाबा बनवाव्या लागणार आहेत. येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धाबांची गरज. दमदार कामगिरी करावी लागेल. आता पाहूया, वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. हा चेंडू जोरदार धुरकस भिरकावलाय आणि इथे मात्र बघा एक मागोमाग एक धक्क्यावर धक्के पाहायला मिळतात. ते मात्र वाहल संघाला काय करणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. धावा लागले गेले त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 24 धावा. गुलाबी थंडीमध्ये चांगलाच घाम फोडला ओढापण वहाळ या संघाला. अगदी आपण या क्रिकेटचे दर्जी पाहायला गेला तर अनेक प्रेक्षक देखील एन्जॉय करतात ही संपूर्ण स्पर्धा. प्रेक्षक आलेत आणि अगदी व्यासपीठाच्या समोर पाहायला गेलं तर लकी रेस्टॉरंट आहे जे संजयजी घरत त्याची प्रोप्रायटर आहेत, जिथे आगरी पद्धतीचं जेवण, मटण, पाया, मुंडी सर्व काही स्वस्त दरामध्ये पाहायला मिळेल. अगदी चविष्ट जेवण आहे आणि व्यासपीठाच्या पाठीमागे देखील संतोषजी मडवी यांचा स्टॉल आहे. आपण जाऊन आनंद घ्या. 24 धाबात आपल्याला लागल्या गेल्यात. येणारी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 25 धाबांची गरज आहे. 12 बॉल 25 रन्स. पाहूया काय होणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. कोण पहिला विजयाचा शिल्पकार होणार, कोण विजयाची माल आपल्या गळ्यात घालणार आणि कोण आनंद उत्सव साजरा करणार, कोण 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहणार हे तर येणारे चेंडूच सांगणार. याच्यासाठी केला होता आटाचा शेवटची गोड व्हावा. बघूया तिसरी रात्र आणि दमदार आयोजन. 40+ लॉट. पहिला यंग टॅलेंट, नंतर 40+. दमदार आयोजन आहे. 12 चेंडूमध्ये 25 धावा बनवाव्या लागतील वोडाफोन वाल संघाला अगेन्स्ट गिरवले संघ. उरण तालुक्यामध्ये प्रथमच आलेत आणि काय जबरदस्त भन्नाट गोलंदाजी, दमदार क्षेत्ररक्षण आणि अफलातून फलंदाजी दाखवली त्रिवेणी संघ. हा चेंडू भिरकावून दिला तर मात्र चेज करतोय क्षेत्ररक्षक आणि फलंदाज झेलबाद. आपल्या मालकाचं नाव प्रचंड मोठं केलंय असे मेहरबान आणि महबूब बैलाचे मालक प्रोप्रायटर दीपक शेठ पाटील यांचं सहर्ष स्वागत आहे. अकरा चेंडू 25 गरज. 24 झाल्यात, 7 गडी बाद. 49 टार्गेट आहे कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. प्रत्येक हातमोडे आलाय गोलंदाजीसाठी.
इथे मात्र सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतो. इथे मात्र बघा दमदार क्षेत्रक्षण, परंतु चुरून धावा पूर्ण केल्या जातात वडाफोन बाल संघाच्या माध्यमातून. 25 धावा दाबल करावं लागल्यात, गडी बाद झालेत 7. आत्ता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण, येणारे चेंडू असतील 10 आणि गरज असेल ती मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये 24 धावसंख्येचे. दमदार कार्य, एक संघटना, एक युती, एक संघ. पुढचा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे बोलत आज स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय आणि या अवंताच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या धक्का लागतोय. ते मात्र 26 धावा धावलकावर 7 गडी बाद. संदेशजी शिर्के दमदार कामगिरी पाहायला मिळतोय. षटकात पुढचा चेंडू आणि हा चेंडू इथे मात्र दमदार लबली. काय क्षेत्रक्षण केलं ते मात्र सक्षम 83 गिरवले संघाने प्रभावित केलं सर्व उरणवासियांना. दमदार क्षेत्रक्षण. प्रेक्षकांचं दमदार कार्य. 26 धावा दाबल्या लागल्या गेल्यात. 8 बाद 26, 49 धावांचा पाठलाग करायचा. गोलंदाज ट्रॅकवर वेळचा बॉल आखूड टप्प्याचा. डाऊन ऑर्डरचे सध्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. 49 धावा लोवेश स्कोर होता, पण जर विचार केला या मॅचचा तर ओढापड वहाळ सारखा एक बलाढ्य संघ आणि त्या संघाला देखील थांबवलाय. राजेंद्र बाईशी खरं तर एवन जोडी या महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे. मेहरबान आणि महबूब बैलाचे मालक दीपक शेठ पाटील आणि त्यांच्या सभेत संतोष शेठ पाटील यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. एक VIP एंट्री या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे. षटकात पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. धावांचा अंतर 7 चेंडू 23 धावांची गरज. 26 झाल्यात, गडी बाद झालेत ते मात्र 8. 11 धावांचा संघ आणि 12 राखीव. हा चेंडू भिरकावून दिला. बघूया इथे मात्र काय करतोय. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक येतो आहे. चेंडूला जज करेपर्यंत एकीच रुपांत दुहेरीमध्ये पाहायला मिळतो. वडाफोन वाल तिसरीसाठी प्रयत्न चालू आहेत, परंतु नकार. 2 धावा पूर्ण झाल्यात. 8 बाद. संघाची धावसंख्या 28. आता मात्र 6 चेंडू 21 गरज. ओटू विपुल सर. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. ऐकपेर इव्हेंट्स लाईव्ह ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करते. 5 रात्रीमध्ये आपण चॅलेंजर ट्रॉफी पाहतोय. समाधान शेठ माळी यांच्या स्वप्नातली साकारण्यात आलेली स्पर्धा. अगदी शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 21 धाबांची गरज आहे. ओढापड वहाळचा संपूर्ण स्क्वॉड आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. पूर्णपणे निराश असं वातावरण करणं. धाबा 49च बनवायच्या होत्या, पण सुरुवातीला थोडीशी पडझड झाली विकेटची, त्यामुळे आता डाव सावरावं लागेल. 6 बॉल 21 धाबा. डाऊन ऑर्डरच्या खेळाडूंना क्रिकेटचा खेळ करावा लागेल. थोडंसं अशक्य असं आव्हान आहे, पण या क्रीडांगणामध्ये त्या देखील धावा बनल्यात. अगदी 2 रात्रीमध्ये देखील या चेसिंग धावा होताना आपण पाहिल्यात. येणारे 6 बॉल आणि 21 धाबांची मॅच. 6 चेंडू 21 गरज. ऍडव्हान्टेज सामना आहे. हाय व्होल्टेज गामा. आत्ता रंगात आली मॅच. 6 चेंडू 21 गरज. एलिव्हेशन बघूया. 6 चेंडू 21 गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. डावखोरा फलंदाज समोर आहे आणि गोलंदाज आपण पाहतोय श्री नितेश. सक्षम श्रेयांश 11 गिरवले. विपक्ष वडाफोन वहाल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. एक धातू इथे मात्र चेंडू सीमा पार आलाय. पंचांचा इशारा चौकार. आत्ता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण 5 चेंडू असतील आणि धावा बनवाव्या लागतील. 5 चेंडू मध्ये 17 धावा.
बघा आमचे विपुल पाटील सर 2 in 1 कामगिरी. डीजे मास्टर पण दमदार आणि समालोचक पण आवाज पण दमदार. निवेदन समालोचन सुंदर पाहायला मिळतं. इथे मात्र झेल आहे आणि आत्ता मात्र गडी बाद झाले. येणारे चेंडू असतील चार आणि गरज असेल कंपल्सरी चेसिंग मध्ये 17 धावसंख्येची. 4 चेंडू 17 धावा. जबरदस्त लाईव्ह संदेशजी शिर्के यांचे अप्रतिम. 4 मध्ये 17. डीजे मॅडी दमदार धून. पाहूया कोण जाणार पुढे कोण येणार मागे. 4 चेंडू 17चं समीकरण. इथे मात्र सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतो परंतु चेंडू मात्र सुरेख अशी कामगिरी. चौकार आला. आत्ता मात्र 3 चेंडू 3-13 काम बिघडा. 3 चेंडू 13 धावा. 2 षटकार आणि 1 धावेची गरज. 3 चेंडू 13 धावा. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. हा चेंडू सोडून दिला पंच. आमच्याकडे बोलतात की स्क्वेअर मारा पाहायला मिळेल. अजूनही मॅच सागर बनू शकते. येणारी 3 चेंडू आणि आता 12 धाबा. 2 मोठे फटके 2 षटकार. ही मॅच मध्ये पुन्हा एकदा वडापण वहाळ हा सामना सहजरित्या जिंकू शकते. ती धमक आहे. वडापण वहाळ संघाने अशा अनेक कारनामे केली त्या मॅच मध्ये. सुरुवातीला गिरवडे संघाने देखील चांगली मॅच रंगवल्या पण येणारे 3 चेंडू आणि 12 धाबांची गरज. वेळचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने उडून दिला. वाईडिश लॉंग रीज मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्याने चेंडू अडवला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केले जाते आणि या चेंडूवर 2 धाबा मिळाल्यात. येणारे आणखी 2 चेंडू आणि 10 धाबांची गरज. 2 मध्ये 10. 1 षटकार 1 चौकाराची गरज. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना यू टर्न घेऊ शकतोय आणि हा चेंडूला डॉट गेला तर सामना वळू शकतोय. सामना अजूनपर्यंत दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स आहे. तेवढाच पाहूया. अप्रतिम चेंडू. काय दर्जेदार खेळ दाखवला गिरवले संघाने. कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद दमदार कामगिरी. पहिल्याच उरण एरियामध्ये उरण तालुक्यामध्ये एंट्री आणि पहिलीच एंट्रीमध्ये पहिल्याच प्रभावित. आणि इथे मात्र सामन्यावर पकड मजबूत केली. एक बलाढ्य संघावर मात्र आज मात्र गिरवले संघ छाप सोडली. सुंदर कामगिरी. पाहूया 3ऱ्या रातीमधला पहिला सामना आणि या सामन्यामध्ये शिरकाव केलाय. टीव्ही एम्पायर रेफर केला. 9 बाद. इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय. पाहिलं जाईल. पंच पाहतात आमचे. आणि पंचांचा नोबलचा इशारा. पुढील चेंडू असेल फ्री हिट. अजून मॅच संपली नाहीये. ती योग्य तो डिसिजन देत असताना गणेश बाबिस्कर सर आपल्याला पाहायला मिळाले. दीपकजी बोराडे टीव्ही एम्पायर जे अगदी योग्य तो डिसिजन. शेवटचा 1 बॉल आणखी 9 धाबांची गरज. सामना संपला नाहीये. 5 षटकार आणि 5 गोलंदाज थोडीशी दमछाक होत असते. प्रीटचा बॉल अगदी निर्धाव पाहायला मिळाला आणि 9 धाबेना सामना जिंकला गिरवली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन गिरवली संघ. तर विपुल सर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. 3ऱ्या रातीमधला पहिल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो मात्र ज्याने जबरदस्त कामगिरी केली तो मात्र गोलंदाज फलंदाज अष्टपैलू कामगिरी करणारा असेल. श्रीतेज पाटील मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतो. त्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे लवकर. 3 सफलता त्यांनी घेतल्यात आपल्या षटकामध्ये. तर श्रीतेज पाटीलला विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. तर बोलूया पुन्हा एकदा विपुल सरांकडे. चला पण 28 तारखेला गिरवली टीमची दुसरी मॅच आहे. लक्ष असू द्या गिरवली टीम आपण वेळेवर उपस्थित राहा. 7 वाजता आपण रिपोर्टिंग करा.
28 तारखेला 7 वाजता रिपोर्टिंग करा, कारण आपण 6 मॅच चालू करणार आहोत पहिली. चला आपण वळूयात मॅन ऑफ द मॅच कडे, जिथे गिरवली संघ सक्षम आहे. श्रियांश नावाना 6 संघ खेळला. तेजजी मडबी आणि मयूरजी मडबी यांनी या संघ पुरस्कृत केला आणि चांगला खेळ पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन. गिरवली टीम पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये आलेत आणि दर्जेदार त्यांचा खेळ पाहायला मिळाला आणि या संघाचे खेळाडू ज्यांना ही मॅच संपूर्ण जिंकून दिल्या, ज्यानं महत्वाचं षटक हाताळलं, अवघ्या 8 धाबा खर्च केल्या, 3 विकेट मिळवल्या, तसा श्रीतज पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. श्रीतज पाटील सामन्याचा सामनावीर. हॅलो. तर चॅलेंजर 40+ मास्टर बेलवली संघाचं आगमन झाले. माजी सरपंच नरेशजी पाटील आणि दमदार खेळाडू राजेश गायकर, आपलं बाबरोजी सहर्ष स्वागत. बाबुराजी ठाकूर यांना आपण विनंती करूयात आपल्या शुभ हस्ती श्रीतज पाटील या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देतोय, ज्यानं 1 षटक हाताळल्या, 8 धाबा खर्च केल्या आणि महत्वाच्या 3 विकेट मिळवल्यात. श्रीतज पाटील या खेळाडूला देखील बघा आमची मिकी घेऊन येतात. एक आगळीवेगळी स्पर्धा, एक वेगळा आनंद आणि बाबुराजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते गिरवलीचं श्रीतज पाटील या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची आपण ट्रॉफी देत आहोत. गिरवली संघ अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आपण 28 तारखेला दुसरी मॅच 7 वाजता इथे रिपोर्टिंग करा. वेळेवर मॅच चालू होणार आहे. श्रीतज गिरवली संघ पहिल्यांदा उरण तालुक्यामध्ये आला. समोर ओढापण वहाळ